एकदा एका वटवृक्षाखाली दयाळू दत्तगुरू ध्यानात असताना एक म्हातारा हत्ती आणि त्याची पत्नी दत्तगुरूंच्या पायाशी येऊन रडू लागतात. दत्तगुरू म्हणतात, ही कथा तुला ढसाढसा रडवेल, पण हीच हत्तीची आणि दत्तगुरूंची कथा तुझ्या कितीही मोठ्या पापांचा आणि संकटांचा नाश करेल, हे माझे वचन आहे. दत्तगुरू म्हणतात, माझी आणि हत्तीची ही कथा ऐकणारा मनुष्य कधीही गरिबीत राहणार नाही आणि त्याच्या सर्व इच्छा मी स्वतः पूर्ण करेन, हे माझे आजच्या दिवशी वरदान आहे. कारण हत्तीच्या आणि माझ्या या कथेत इतकी शक्ती आहे की ही कथा फक्त ऐकल्याने तुझी मोठ्या पापातून सुटका होईल आणि पापातून सुटका झाल्यावर आपोआप तुझ्या पाठचे दारिद्र्य, कितीही भयंकर आजार, कितीही मोठे शत्रू आणि तुला कितीही सतावणारी मोठी चिंता आणि ज्यांनी तुझ्या डोळ्यात तुझी लायकी काढून अश्रू आणले त्यांचाही आजच्या दिवशी नाश होणार आणि या सर्वांचे फळ तुला गुणाकाराने मिळणार, हे नक्की. त्यामुळे ही कथा शेवटपर्यंत ऐकत राहा. दत्तगुरू म्हणतात, या कथेचे फळ तेव्हाच प्राप्त होईल जेव्हा तुम्ही ही कथा शेवटपर्यंत ऐकत राहाल आणि पृथ्वीवर या कथेचा प्रचार करत राहाल. त्यामुळे आत्ताच ही कथा माझ्या 3 भक्तांना शेअर करा, कारण भक्ती वाढवणारे भक्त मला प्रिय आहेत आणि त्यांचे रक्षण मी कायम करतो. दत्तगुरूंना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच कमेंट बॉक्समध्ये गुरुदत्ता कृपा करा, श्री स्वामी समर्थ श्रद्धेने टाईप करून ही कथा लाईक करा आणि डोळे बंद करून ही कथा ऐकायला सुरुवात करा, कारण ही कथा तुम्हाला खूप मोठे फळ प्राप्त करणार आहे, ज्याचा तुम्ही कधी स्वप्नातही विचार केला नसेल. एके दिवशी शांत वातावरणात हिरव्यागार निसर्गात दत्तगुरू ध्यानस्थ असताना एक म्हातारा हत्ती आणि त्याची पत्नी दत्तगुरूंच्या पायाशी येऊन नतमस्तक होतात आणि जोरजोरात रडू लागतात. ते दोघेही त्यांच्या आयुष्याला कंटाळलेले असतात. त्यांना त्यांच्या आयुष्यातील संकटांची, दुःखाची भीती वाटत होती. दत्त महाराजांनी हळूच डोळे उघडले आणि त्यांनी हत्तीला आणि त्याच्या पत्नीला विचारले, बाळांनो, काय झालं? तुम्ही चिंतेत दिसत आहात. तुमच्या डोळ्यात अश्रू का?